आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. नरसापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ जय परशुराम ब्राह्मण सभा सांगली यांच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सभेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नसरापूरच्या घटनेनंतर राष्ट्रपतींना मी आवाहन केलंय की या अगदी सरकार वतीनं विशेष सरकारी वकील असेल, SIT असेल किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट, फाशीची शिक्षा झाल्यानंतर अंमलबजावणीचा जेव्हा वेळ येते त्याला राष्ट्रपतींकडून दयेच्या अर्जानंतर रिजेक्ट होऊन सुद्धा अंमलबजावणी होत नाहीये. त्याची कारण राष्ट्रपतींनी फिक्स केली पाहिजेत. त्याची जबाबदारी एक फिक्स करून या सगळ्या पीडितांना न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं आणि तशा आशयाचं पत्र मी त्यांना दिलेलं आहे. आणि ती जबाबदारी निश्चित करण्यासाठी एखादी यंत्रणा तुम्ही उभं राहावी. देशभरात आणि महाराष्ट्रात जवळजवळ 3000 देशात अजून प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्रात 20 केसेस 2011 ज्याला फाशीची शिक्षा झाली आहे असे हिंजवडीची केस अजून पेंडिंग आहे. तर त्यांना फाशीची शिक्षा व्हावी एवढंच माझं आव्हान राष्ट्रपतींना आहे.